नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्रातील जे प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत त्या प्राकृतिक विभागांची माहिती बघितलेली होती. आपण थोडक्यात त्यांची ओळख करून घेतली की महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे प्राकृतिक विभाग आपल्या इकडे तयार झालेले आहेत. याच्यामध्ये असणारे जे प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत ते आपल्याकडे 3 प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत. याच्यामध्ये कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि महाराष्ट्र पठार या 3 प्रमुख घटकांनी आपला महाराष्ट्राचा जो भूभाग आहे, महाराष्ट्राची जी भूमी आहे ही महाराष्ट्राची भूमी बनलेली आहे. आता हे जे प्राकृतिक विभाग आहेत त्या प्राकृतिक विभागांच्या या विविध वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्या इकडचं वातावरणावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ही जी आपल्या महाराष्ट्राची जी भूमी आहे या महाराष्ट्राच्या भूमीला जशा राजकीय सीमा आहेत तशा प्राकृतिकही सीमा आहेत. अनेक प्राकृतिक घटकांनी आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला सीमा तयार केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच आपल्याला या लेक्चरला महाराष्ट्राच्या ज्या प्रमुख प्राकृतिक सीमा आहेत त्या प्रत्येक दिशाला, ज्या प्रमुख दिशा आपण 4 म्हणतो, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या 4 दिशांच्या माध्यमातून या प्राकृतिक सीमा कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आणि या सीमांच्या आतल्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्राचं जे पूर्ण वैभव आहे किंवा जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच आजच्या लेक्चरला आपल्याला महाराष्ट्राच्या ज्या प्रमुख प्राकृतिक सीमा आहेत त्या प्रमुख प्राकृतिक सीमा या ठिकाणी बघायच्या आहेत. आता आपल्याला या ठिकाणी जे प्रमुख प्राकृतिक घटक आहेत किंवा प्राकृतिक रचनेचे प्रमुख विभाग आहेत त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते विभाग बघू शकता. यानंतरही आपल्याला या प्रत्येक घटकाविषयी अत्यंत सविस्तरपणे माहिती बघायची आहे. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा कोणत्या आहेत ते बघणं गरजेचं आहे. आता जर आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्र हे आपल्या भारताच्या पश्चिम भागामध्ये वसलेलं आपल्या देशातील एकूण 28 घटक राज्यांच्या पैकी तिसरं सर्वात मोठं राज्य आहे. आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जवळपास 3,07,713 चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावरती आपला महाराष्ट्र पसरलेला आहे. आता याच्या अगोदरची जी 2 मोठी घटक राज्य आहेत ती घटक राज्य कोणती आहे, ती त्यांचं क्षेत्रफळ किती आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. त्याचबरोबर याच्यानंतरची घटक राज्य कोणती आहे तेही तुम्हाला बघायचं आहे. याच्या अगोदरही आपण काही व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्य, सर्वात छोटी राज्य याच्या संदर्भामध्ये माहिती बघितलेली आहे. तुम्ही खाली तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये किंवा चॅनेलच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी आपण या चॅनेलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ बघितलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. आपण महाराष्ट्राच्या राजकीय सीमाही बघितलेल्या आहेत, तरी आपल्याला या ठिकाणी त्याची ओळख करून घ्यायची आहे. आपल्या महाराष्ट्राच्या जर राजकीय सीमा बघितल्या तर राजकीय सीमा या प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश असलेला दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या प्रमुख घटकांशी संबंधित आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आहेत. ह्या जशा राजकीय सीमा आहेत, जशा राज्यांच्या इतर राज्यांना लागून आपला महाराष्ट्र असलेल्या सीमा आपल्याला पाहायला मिळतात, तसं आपल्या राज्याला प्राकृतिक सीमा आहेत. म्हणून आपल्याला प्राकृतिक सीमा बघायच्या आहेत. या राज्याच्या आपल्या पश्चिमेला जर आपण बघितलं तर अरबी समुद्र हा बंगालच्या उपसागराचा एक भाग असलेला एक समुद्राचा भाग आहे की जो आपण बघतो की या ठिकाणी आकाशाच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल. दक्षिण आफ्रिका आणि आशिया खंडाचा काही भाग या दोन्हींच्या मधल्या प्रदेशामध्ये वसलेला हा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. हे 36 जिल्ह्यांची निर्मिती कशाप्रकारे झाली हेही आपण बघितलेलं आहे. यामध्ये आपण प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून केलेले काही भाग आहेत ते बघितलेले आहेत. या 36 जिल्ह्यांच्या मध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, ठाणे ही महत्त्वाची मोठी शहर आहेत. या व्यतिरिक्तही इतर छोटी मोठी शहरं आहेत ज्यांचं स्थान जगाच्या नकाशावरती एक वेगळं आहे. म्हणजे मुंबई जर आपण बघितलं तर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे. पुणे बघितलं तर भारतातील एक महत्त्वाचं वाहन निर्मितीचं केंद्र आहे. औरंगाबाद ही औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. कोल्हापूर आहे खेळाच्या संदर्भामध्ये. सोलापूर वस्त्रोद्योगाच्या संदर्भात आहे. नागपूर फळांच्या संदर्भातील आहे. ठाणे अशाच प्रकारचं औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं शहर आहे. अशी वेगवेगळ्या शहरांची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळे ही शहरे जगाच्या नकाशावरती, भारतात तर त्यांचं नाव मोठं आहेच, परंतु जगाच्या नकाशावरतीही त्यांचं स्थान वेगळं असलेलं पाहायला मिळतं. आता ही जे महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांची विभागणी प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून 6 विभागात केलेले आहे. ते विभाग आपण या अगोदर बघितलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते बघू शकता. पहिला विभाग आहे औरंगाबाद विभाग, दुसरा अमरावती, तिसरा कोकण, चौथा नागपूर, पाचवा नाशिक आणि 6वा पुणे विभाग. असं प्रशासनाची
प्रशासनाची सोय किंवा महसुली विषयक सोयी व्यवस्थित होण्यासाठी या ठिकाणी याची 6 प्रमुख विभागांमध्ये विभागणी केलेली आहे. आता जर आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्राचा एकूण भूभागापैकी जर आपण एकूण भूभागाचा विचार करायला गेलो तर 61,939 किलोमीटर क्षेत्रावरती प्रामुख्याने वनांचा अधिवास असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर 17,432 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती शेतजमीन असलेली आपल्याला पाहायला मिळते. यापैकी गहू पिकाचे इथे क्षेत्र दिलेले आहे, त्याचबरोबर तांदूळ पिकाचं क्षेत्र दिलेले आहे. म्हणजे या सर्व पिकांच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि इतर घटकांच्या संदर्भामध्ये संपन्न आहे. भारतीय औद्योगिक उत्पादनामध्ये सर्वात मोठं योगदान देणाऱ्या राज्यांच्यापैकी एक महत्त्वाचं राज्य आपलं महाराष्ट्र असल्याने आपल्याकडे महाराष्ट्रात विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेजची स्थापना करण्यात आलेली आहे. यामुळे आपल्याकडे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांची निर्मिती झालेली आहे. आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील काही विशेष घटक वगळले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक समान भूदृश्य आहे, काही ठिकाणी खडकाळ स्वरूपाचं आहे. म्हणजे जर आपण महाराष्ट्राचा एकूण विचार करायला गेलो तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट सोडला तर बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये एकसारखी भूरूप म्हणजे लहान मोठ्या डोंगर टेकड्या आणि पठारी प्रदेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून महाराष्ट्राचा स्थलाकृती जर भाग बघितला तर काही ठिकाणी वगळता एक समान भूदृश्य असलेला भाग आहे. याच्यामध्ये पश्चिम घाट, दख्खनचं पठार, कोकण किनारा ही प्रमुख वैशिष्ट्य, भौतिक वैशिष्ट्य त्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण जर महाराष्ट्राच्या प्रमुख सीमा बघितल्या तर या प्रमुख सीमांच्यामध्ये त्याची विभागणी आपण 4 घटकांच्यामध्ये केलेली आहे. एक उत्तर, दुसरा पूर्व, तिसरा पश्चिम, दक्षिण आणि चौथा पश्चिम असे एकूण 4 विभाग आहेत. जर आपण महाराष्ट्राच्या उत्तरेला जर बघितलं तर सातपुडाची पर्वतरांग आहे, चिखलदराचा डोंगर आहे, त्यानंतर तोरणमाळचं पठार आहे. हे प्रमुख 4 विभाग आपल्या 3 विभाग महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले पाहायला मिळतात. या 3 विभागांच्यामुळे आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी प्राकृतिकदृष्ट्या उत्तर भागापासून किंवा इतर प्राकृतिक घटकांच्यापासून आपला विभक्त झालेला आहे. पूर्वेला जर बघितलं तर चिरोली टेकड्या, अहिरी टेकड्या या टेकड्यांच्यापासून म्हणजे हे जे विभाग आहेत या टेकड्यांच्यापासून छत्तीसगड या राज्यापासून किंवा जे इतर राज्य त्या राज्यांच्यापासून आपला महाराष्ट्र विभक्त झालेला आहे. त्यानंतर आपण दक्षिणेकडचा भाग बघितला तर दक्षिणेकडे असणारी ताम्रपर्णी नदी, मांजरा डोंगर रांगा, त्याचबरोबर चिकोडी रांगा या रांगांच्यापासूनही आपला महाराष्ट्र इतर राज्यांच्यापासून विभक्त झालेला आहे. आणि हे भाग आपल्या महाराष्ट्राला प्राकृतिकदृष्ट्या इतर राज्यांच्यापासून विभक्त करण्याचं काम करतात. तर आपण पश्चिमेला जर बघितलं तर पश्चिमेला असणारा 720 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा हा एक पश्चिमेकडची आपली सीमा असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर आपण प्रामुख्याने बघितलं तर आपल्या महाराष्ट्राला जसं राज्यांच्या सीमा आहेत तसे जर प्राकृतिक आपण निसर्गाने घडवलेले घटक बघितले तर निसर्गाने घडवलेल्या घटकांच्यामुळे सुद्धा आपल्या महाराष्ट्राला प्राकृतिक सीमा तयार झालेल्या आहेत. म्हणून आपल्याला हे सर्व बघत असताना बाकीचे जर आपण घटक बघितले तर महाराष्ट्राच्या आतील प्राकृतिक रचना बघत असताना त्याची जी सीमा कोणत्या घटकामुळे तयार झालेल्या आहेत त्याही बघणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपल्याला या सर्व घटकांची सविस्तर माहिती बघायची आहे. पहिला जो घटक आहे तो महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमांच्यापैकी उत्तरेकडील ज्या सीमा आहेत त्या उत्तरेकडील सीमांची आपल्याला माहिती बघायची आहे. आता महाराष्ट्रातील जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तोरणमाळचं पठार आहे, त्याचबरोबर सातपुडाचा पर्वतरांग आहे, चिखलदराच्या डोंगर रांगा आहे, त्यालाच आपण गाविलगड टेकड्या असं म्हणतो. आता इथे जर आपण बघितलं तर इथे तोरणमाळचं पठार आहे, इकडे सातपुडाच्या पर्वतरांगा असलेल्या पाहायला मिळतात, इथं चिखलदरा आहे, गाविलगड टेकड्या आहेत. म्हणजे हे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला असणाऱ्या प्रमुख 3 प्राकृतिक विभाग आहेत. एक तोरणमाळ, दुसरा सातपुडा आणि तिसरा चिखलदरा. आता तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल की ईशान्येकडे असणाऱ्या म्हणजे या दिशेला असणारे जर आपण बघितलं तर तुम्हाला हे तोरणमाळ हे उत्तर देता येईल, किंवा उत्तरेकडे असं विचारलं तर सातपुडा, चिखलदरा आणि गाविलगड टेकड्या हे याही प्रश्नाचं अशा प्रकारे तुम्हाला उत्तर देता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या संदर्भात जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असणाऱ्या प्राकृतिक सीमा कोणत्या किंवा टिंब खालील लिहिलेल्यापैकी महाराष्ट्राची उत्तरेकडील प्राकृतिक सीमा आहे, तर त्यावेळेला तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. मग याच्यामध्ये तुम्हाला जरी असं विचारलं तोरणमाळ, अरबी समुद्र, त्याचबरोबर चिकोडी टेकड्या आणि ताम्रपर्णी नदी, तर तोरण आणि
चिखलदरा डोंगररांगा. तर याच्यामध्ये चिखलदरा याला आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागेल, कारण ते उत्तरेकडील आहे. तोरणमाळ ही काही प्रमाणामध्ये ईशान्य दिशेला येते, परंतु आपण सर्वसाधारणपणे विचार करताना या सीमा ज्या आहेत त्या उत्तरेकडच्या सीमा म्हणून आपण त्याचा विचार करतो. म्हणून या 3 प्रमुख सीमा ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता याची आपल्याला माहिती बघायची आहे. पहिली आहे तोरणमाळचं पठार. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या 3ऱ्या व 4थ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेलं आहे. अतिदुर्गम भाग असल्याने जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते, त्यामुळे तोरणमाळ अधिक शांत आणि रम्य वाटतं. आता तोरणमाळचं पठार जे आहे ते थंड हवेचं ठिकाण म्हणून आपण त्याला ओळखतो. ते सातपुडा पर्वताच्या 3ऱ्या आणि 4थ्या रांगेत वसलेलं आहे. सातपुडा जे आहे ते सातपुडा म्हणजे 7 पर्वतरांगा किंवा 7 वेगवेगळ्या वळ्या आहेत, त्या वळ्यांच्या किंवा विभागांच्यामुळे त्याला आपण सातपुडा असं म्हणतो. आता याच्या 3ऱ्या आणि 4थ्या रांगेमध्ये वसलेले तोरणमाळचं पठार त्याने आपल्या महाराष्ट्राची उत्तर सीमा तयार झालेली आहे. आता याच्या आजूबाजूला मोठं शहर नसल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होते, त्यामुळे हे शांत आणि रम्य असलेलं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे सातपुडा पर्वतरांग. सातपुडा म्हणजे 7 पुडा, 7 वेगवेगळे रांगांच्यामुळे बनलेले जो भाग आहे त्याला सातपुडा पर्वतरांग असं म्हणतो. याचं वैशिष्ट्य भारताच्या मध्यभागी असलेले एक महत्त्वाचा पर्वतरांग म्हणून सातपुडा पर्वतरांगेला ओळखतो. या सातपुडेच्या उत्तरेला असणाऱ्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी ही सातपुडेची पर्वतरांग आहे. सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा आणि दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर या नद्या वाहताना इकडे वाहणारी इथेमध्ये सातपुड्याची पर्वतरांग, उत्तरेला असणारी नर्मदा आणि दक्षिणेला असणारी तापी या 2 नद्यांची खोरी जर आपण बघितलं तर या सातपुड्याच्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत. सातपुडा ही जी पर्वतरांग आहे त्याला 7 घड्या आहेत, म्हणून त्याचं नाव आपण सातपुडा असं ठेवलेलं आहे किंवा असं त्याला पडलेलं पाहायला मिळतं. आता ही सातपुडा पर्वतरांग आहे ती महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. याच्यामुळे महाराष्ट्राचा भाग इतर प्राकृतिक घटकांच्यापासून वेगळा झालेला आहे. आता सातपुडा पर्वतरांगेविषयी विविध प्रकारचे विविध स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला याची माहिती असणं अत्यंत गरजेची आहे. याच्याविषयी आपण सविस्तर माहिती नंतर बघणार आहोत, परंतु आता त्याची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढचा विभाग आहे उत्तरेकडचा चिखलदरा डोंगररांगा. त्यालाच आपण गाविलगड टेकड्या असं म्हणतो. चिखलदरा हा जर भाग बघितला तर अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचं ठिकाण म्हणून चिखलदराचा डोंगर आपण ओळखतो. त्यालाच आपण गाविलगड टेकड्या असंही म्हणतो. म्हणून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील असणाऱ्या प्राकृतिक सीमांच्यापैकी चिखलदरा ही जी डोंगररांग आहे ती महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जसं उत्तरेकडच्या सीमा आपण बघितल्या तसं महाराष्ट्राच्या असणाऱ्या पूर्वेकडच्या आपल्याला सीमा बघायच्या आहेत. पहिली आहे दरेकसा टेकड्या, दुसरी चिरोल टेकड्या, तिसरी आहेरी टेकड्या. आता या 3 प्रमुख घटकांनी आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडची सीमा ही अधोरेखित केलेली आहे. आता या ठिकाणच्या असणाऱ्या पूर्वेकडचा भाग आहे या दरेकस टेकड्या, चिकोडी टेकड्या आणि अहेरी टेकड्या या 3 प्रमुख विभागांनी महाराष्ट्राचा भाग विभक्त केलेला आहे. दरेकस टेकड्या बघितलं तर हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आहे. हा भाग भंडारा बाग आणि बालाघाट बाग या नद्यांच्या मधील पाण्याचं विभाजन करतो. या टेकड्या घनदाट जंगलांनी व्यापलेल्या आहेत. आपण जर ईशान्येकडचा भाग जर बघितला तर प्राकृतिकदृष्ट्या या ठिकाणी हा गडचिरोली, गोंदिया, भंडारा हे जिल्हे घनदाट जंगलांचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी असणाऱ्या या दरेकसा टेकड्या ज्या आहेत त्या घनदाट जंगलांनी बनलेल्या आहेत. ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. यामध्ये भंडारा बाग आणि बालाघाट बाग या नद्यांच्या पाण्याचे विभाजन करण्याचं काम दरेकस टेकड्या करतात. हा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. उद्या आपल्याला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भंडारा बाग आणि बालाघाट बाग या 2 नद्यांच्या पाण्याचे विभाजन या टेकड्यांनी केलं जातं. तर त्याचं उत्तर दरेकसा टेकड्या हे असणार आहे. त्यामुळं हा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचा आहे. पुढचा आहे अहिरी टेकड्या. हे गोदावरी नदीची उपनदी प्राणहिता नदीच्या काठावरती वसलेले आहेत. हे भारतातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरती आहेत. आता जी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी उगम पावते, दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीची उपनदी असणारी प्राणहिता नदी, या प्राणहिता नदीच्या काठावरती वसलेल्या या अहिरी टेकड्या आहेत. या टेकड्या प्रामुख्याने तेलंगणा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमा विभागण्याचं काम या अहिरी टेकड्या करतात. ह्या जशा 2 दरेकसा आणि अहिरी टेकड्या आहेत तसं चिरोल टेकड्याही प्रामुख्याने या विभागणीचं काम करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा विभाग आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेतील दक्षिणेकडील सीमा.
आता दक्षिणेकडच्या ज्या सीमा आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ताम्रपर्णी नदी आहे आणि मांजरा डोंगररांगा आहेत. आता जर आपण बघितलं तर दक्षिणेकडच्या ज्या प्राकृतिक विभाग आहेत त्याच्यामध्ये असणारी ताम्रपर्णी नदी आणि मांजरा डोंगररांगा ही मांजरा नदीच्या काठावरती वसलेली आहेत. ताम्रपर्णी जर नदी बघितली तर ताम्रपर्णी नदी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख आहे आणि ही नदी काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा भागामध्ये वाहत असलेली पाहायला मिळते. त्यामुळे या नदीने आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक भागाची सीमा निश्चित केलेली आहे. दुसरं आहे मांजरा डोंगर. मांजरा डोंगररांगा ह्या मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या पाहायला मिळतात आणि या मांजरा डोंगररांगाने ही आपला महाराष्ट्र आणि आंध्र या दोन राज्यांच्या दरम्यानच्या सीमा निश्चित केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या दोन प्रमुख पर्वतरांगा आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला महाराष्ट्राच्या असणाऱ्या पूर्वेकडची सीमा बघायची आहे. आता पूर्वेकडे असणारा खूप मोठी प्राकृतिक सीमा आहे की जी आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून किंवा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आर्थिकदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या आणि इतर वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भामध्ये ती महत्त्वाची आहे. ती म्हणजे अरबी समुद्र. आता हा जो अरबी समुद्र आहे तो विविध बंदरं असतील किंवा विविध खनिजांचं उत्पादन असेल, मासेमारी असेल, व्यवसाय असेल, पर्यटन असेल, या सर्वच घटकांच्या बाबतीमध्ये ही आपल्या पूर्वेकडची सीमा आपल्याला महत्त्वाची आहे. ही सीमा प्रामुख्याने कोकण विभाग या प्रशासकीय विभागामध्ये येते किंवा कोकण किनारपट्टी आपण त्याला असेही म्हणू शकतो. अरबी समुद्राची जी ही सीमा आहे या अरबी समुद्राच्या पश्चिमेला 720 किलोमीटर लांबीची ही किनारपट्टी पूर्ण आहे आणि याने आपल्या महाराष्ट्राची सीमा निश्चित केलेली आहे. ही अशा प्रकारची आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडची सीमा आहे. आता आपण प्रमुख 4 देशांच्या सीमा बघितल्या. एक उत्तरेकडची, दुसरी पूर्वेकडची, तिसरी पश्चिमेकडची, चौथी असणारी आपली प्रामुख्याने पश्चिमेकडची. म्हणजे आपण 4 प्राकृतिक सीमा बघितल्या. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या प्राकृतिक सीमांच्या आधारे आपण महाराष्ट्रातील असणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्या प्राकृतिक सीमा आहेत त्या प्राकृतिक सीमांची आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. आता याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.